नमस्कार मित्रांनो, मी अफसर शेख मित्रांनो. महाराष्ट्र सरकारच्या सर्व प्रकारचे जे काही एस टी बसेस आहेत, त्यांची जे काही तिकीट आहे ती तुम्ही ऑनलाईन बुक करू शकता. घर बसल्या तुमच्या मोबाईलमधून बुक करू शकता. म्हणजे तुम्ही गर्दीमध्ये तुम्हाला जायची गरज नाही. घर बसल्या ऑनलाईन तिकीट बुक करायचं आणि निवांत बसून तुम्ही कुठेही प्रवास करू शकता. आता ऑनलाईन तुमच्या मोबाईलमधून घर बसल्या कसं तिकीट बुक करायचं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू. सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलमधून प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. प्ले स्टोअरवरती सर्च करायचं MSRTC जे काही ॲप्लिकेशन दिसतं, MSRTC बस रिझर्वेशन, हेच ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर याला परमिशन द्यायची आहे, एक्सेप्ट करायचं आहे. आणि इथं आल्यानंतर तुम्ही पाहू शकता वरती तुम्हाला साइन इन आणि रजिस्टरवरचं बटन असं दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. आता साइन इन रजिस्टर बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे पहा साइन इन रजिस्टर पुन्हा इथे दिसेल ऑप्शन, त्यावरती क्लिक करायचं आहे. आता इथे आपल्याला क्रिएट अन अकाउंटचं एक ऑप्शन आहे. खाली क्रिएट अन अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. इथे आपलं अकाउंट उघडून घ्यायचं, ज्यामध्ये आपलं नाव टाकायचं आहे, त्यानंतर जेंडर, मेल, फिमेल जे काही असेल ते, इथे जन्मतारीख, ईमेल आय डी, मोबाईल नंबर आणि एक पासवर्ड तयार करायचं आहे. आणि आता रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमचे ते अकाउंट तुम्ही उघडून घ्या. अकाउंट क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा यायचं आहे आणि आपलं अकाउंट बनवताना जे काही ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकला होता तो इथे टाकायचा आहे. आता फॉरगेट करायचं असेल तर तुम्ही फॉरगेटसुद्धा करू शकता. आणि तुम्हाला जर पासवर्ड लक्षात असेल तर तुम्ही ईमेल आय डी आणि पासवर्ड इथे टाकून लॉग इन बटनावरती क्लिक करायचं. आता इथे लॉग इन अशा पद्धतीने झालेलं आहे. तर अकाउंट उघडून आपलं इथे लॉग इन करून घ्या. लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल. पाठीमागे यायचं आहे. आता होमपेजवरती अशा पद्धतीने वरती तुमचं नाव दिसेल आणि खाली आपल्याला आता सोर्स कुठपासून कुठपर्यंत आपल्याला जायचं आहे. तर सोर्स आपल्याला निवडायचं आहे. ज्या गावामधून तुम्ही बसणार आहात, ज्या शहरामधून तुम्ही बसणार आहात, त्या शहराचं नाव इथे टाकायचं आहे, गावाचं नाव इथे टाकायचं आहे आणि ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर डेस्टिनेशन आपल्याला कुठपर्यंत जायचं, आपल्याला जिथे तुम्हाला उतरायचं आहे, जिथपर्यंत तुम्हाला जायचं आहे ते इथे आपल्याला डेस्टिनेशन टाकायचं आहे. लोकेशन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली तारीख विचारेल, कोणत्या तारखेला तुम्हाला जायचे आहे. आज, उद्या जायचे आहे तर परवा जायची. जी काही तारीख आहे ती तुम्ही इथे कॅलेंडरनुसार सिलेक्ट करायची आहे. ती तारीख तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. जेव्हा जायची तारीख सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला खाली चेक अवेलेबिलिटीचा ऑप्शन दिसेल. तर बस शोधा हा पर्याय दिसेल. जी तारीख आहे ती सिलेक्ट, डेस्टिनेशन झालं, सोर्स झालं, तारीख झाली. आता चेक अवेलेबिलिटी या बटनावरती क्लिक करायचं आहे. चेक अवेलेबिलिटी बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बसेस दाखवले जातील. भरपूर बसेस दिसतील, कुठपर्यंत कुठे जाणार आहेत ते सगळे दिसतील. किती टायमिंगला दिसणार आहे, डिपार्ट टायमिंग असं दिसेल. किती तासाने पोहोचणार आहे ते दिसेल. बस टाईप कुठली आहे, बस ती पण दिसेल. सगळी माहिती तुम्हाला इथे दाखवली जाईल. ते इथे सगळी चेक करायची आहे. टायमिंगनुसार एक तुम्ही कोणतं टायमिंग इथे सिलेक्ट करा. जे काही टायमिंग तुम्हाला आवडेल ते इथे त्या बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अवेलेबल सीट्स तुम्हाला इथे दिसतील. त्यानंतर आता बोर्डिंग, आता तुम्ही कुठून बसणार आहात तेवढी तुम्हाला दाखवली जातील. जे काही सोर्स आहेत, आता तुमच्या गावाचं नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं, कुठून बसणार आहात. त्यानंतर अलाइटिंग म्हणजे ज्या कुठे उतरणार आहात, कोणत्या स्टॉपला तुम्हाला उतरायचं आहे, ते भरपूर स्टॉप तुम्हाला इथे दिसतील. तुम्हाला जिथे उतरायचे ते स्टॉप तुम्हाला इथे निवडायचं आहे. त्यानंतर इथे पाहू शकता आता बसचे दाखवले जातील, म्हणजे जिथे लोक कशा पद्धतीने कलर वाईज तुम्हाला दाखवले जाईल. आता ज्यामध्ये लेडीजसाठी पिंक कलरमध्ये आहे, बुक झालेले असतील, तर ते ब्लू कलरमध्ये आहे, ते सिनियर सिटीजनसाठी आहे. अशा प्रकारे हे कलरमध्ये तुम्हाला इथे दाखवले जाईल. आता रेड कलरसुद्धा आहे. कोणकोणत्या कलरसाठी कुठले हे ते तुम्ही इथे चेक करू शकता. इथे वरती तुम्हाला इथे ऑप्शन दिसतील. इथे तुम्हाला त्यानंतर आता जे बुक करायचे लेडीजसाठी, ते लेडीजसाठी सिलेक्ट करू शकता. त्यानंतर जनरल असेल तर जनरलसाठी व्हाईट कलरचा, तर जनरल कोणीही तिथे सिलेक्ट करू शकतो. मी आता एक बुक करतो. इथे सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्हाला इथे विचारले तुमचं नाव, जे काही सीट असेल ते तुम्ही व्यवस्थित तिथे सिलेक्ट करा. सीट व्यवस्थित सिलेक्ट केल्यानंतर तुमचं नाव इथे टाकायला विचारेल. त्यानंतर जेंडर, मेल, फिमेल जे काय असेल ते इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर वय किती आहे ते इथे टाकायचं. आता मी फिमेलवर सिलेक्ट केलं आहे. तुम्ही आता इथे पाहू शकता ऑप्शन आलेले आहेत. तर सिनियर सिटीजन असेल तर पॅन कार्ड लागेल. अमृत योजनेअंतर्गत पॅन कार्ड लागू शकतं. त्यानंतर सिनियर सिटीजनसाठी, महिलांसाठी बघा इथे सन्मान निधी योजना, म्हणजे हाफ तिकीटसुद्धा इथे तुम्हाला काढता येऊ शकतं. म्हणजे पूर्ण तिकीट भरायची गरज नाही. महिला सन्मानित योजना इथे ऑप्शन निवडून तुम्हाला
हाफ तिकीट लागेल. तर अशा पद्धतीने सुद्धा महिलाचं तिकीटसुद्धा तुम्ही इथे बुक करू शकता. गर्दीमध्ये सुद्धा तुम्हाला तेवढंच तिकीट द्यायचं आहे आणि इथं असं इथून आधी निवांत बसून सुद्धा तेवढंच तुम्हाला इथे तिकीट बुक करायचं आहे. तर ऑनलाईन पद्धतीने सगळी माहिती टाका, मोबाईल नंबर टाका आणि खाली पे बटनावरती क्लिक करा. त्यानंतर खाली इथे सगळी माहिती येईल. इथे पेमेंट दाखवलं जाईल. प्रोसीड टू पे बटनावरती खाली तुम्हाला क्लिक करायचं आहे. सगळी माहिती चेक केल्यानंतर पेटीएम बटनावरती क्लिक करा. पेटीएम बटनावरती क्लिक केल्यानंतर पुढे येणार तुमच्याकडे काही ऑप्शन इथे दिसतील. आता तुम्हाला आता समजा UPI हा ऑप्शन निवडा, म्हणजे सोपं जाईल. UPI हा ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला गुगल पे, फोनपे, पेटीएम अशा प्रकारे तुम्हाला भरपूर अशा प्रकारे हे ऑप्शन तुम्हाला दिसून येतील. तर यापैकी एक कोणताही फोनपे आता मी निवडतो आणि खाली प्रोसीड बटनावरती क्लिक करतो. तर मी फोनपेमधून इथे पेमेंट करून घेतो. इथे पेमेंट झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपलं तिकीट जे आहे ते बुक झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही कोणतेही तिकीट बुक करू शकता आणि याचं डाउनलोड करण्यासाठी ते वरती PDFचं ऑप्शन आहे. पहा, या PDF बटनावरती जसं तुम्ही क्लिक कराल वरती कोपऱ्यामध्ये तर तिथे PDF तुमची डाउनलोड होईल. तुमच्या मोबाईलमध्ये अलाउ करायचं आहे आणि PDF डाउनलोड झाली. आता ही मोबाईलमध्ये आपल्याला ठेवायची आणि एक आयडेंटिटी, आधार कार्ड वगैरे ठेवा. आता पहा, PDF झालेली. आता STमध्ये तुम्ही गेला तर फक्त हे तिकीट दाखवायचं आहे आणि जर तुम्ही कोणत्या योजनेअंतर्गत जर भरला असेल तर तुमचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड तुम्ही दाखवू शकता. सिनियर सिटीजन वगैरे असाल तर आधार कार्ड, महिला सन्मान निधी काही दाखवायची गरज नाही. आता जनरलला काही दाखवायची गरज नाही. अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन तिकीट हे बुक करू शकता. तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. सर्व मित्रांना आपल्या शेअर करा. धन्यवाद.